तुळजापूर मंदिर ट्रस्टकडून एक तक्रार आली होती की त्यांचं एक फेक वेबसाईट आणि मोबाईल ॲप डेव्हलप करून काही भाविकांना पासेस आणि ह्याचं दर्शनासाठी पैसे मागतात असं डिमांड होतं. तर त्या अनुषंगाने आम्ही जूनमध्ये असं तक्रार आलं होतं. आम्ही त्याचं सायबरकडे इन्व्हेस्टिगेशन केले. ते वेबसाईट कोण बनवले होते, ते मोबाईल ॲप कोण बनवलं होतं, त्याचं सगळं निष्पन्न झालं. त्याच्यामध्ये एक पुजारी विजय बोंडले म्हणून त्यांचं नाव समोर आलं आणि त्यांना आता गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडे जे मोबाईल आहे ते मोबाईल मध्ये सगळं जे वेबसाईट बनवणे प्लस मोबाईल ॲप आणि किती त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले ह्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्याच्या समोर हे जे भाविकांना जे पैसे घेतले होते ते भाविकांना कॉन्टॅक्ट करून आम्ही रिअली त्यांना दर्शन भेटले आणि या अभिषेकचं काही त्यांचं पासच होतं त्यांना खरंच भेटलं काही कम्प्लिटली फ्रॉड झालं हे सगळं निष्पन्न करायचं आणि किती मोठा अमाऊंटचा फ्रॉड यांनी केलेले हे सगळं निष्पन्न करायचं आहे. सगळ्या भाविकांना आव्हान आहे की तुम्ही जे गव्हर्नमेंट वेबसाईट आहे ते तुम्ही ते तिथूनच बुकिंग करा. ऑनलाईन बुकिंग आहे. या ऑफलाईन तुम्ही आल्यानंतरही त्याचं बुकिंग होते. तर तुम्हाला काय डाऊट वाटलं की हे फेक वेबसाईट आहे या खरं वेबसाईट आहे, काही लोक तेच लोगो ठेवतात, तेच असं URL ठेवतात आणि तुम्हाला कन्फ्युजन होते. तर असं काही कन्फ्युजन झालं तर ते तुम्ही कृपया तुळजापूर पोलीसला कॉन्टॅक्ट करा या आमचं सायबर पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला प्रॉपर आम्ही इन्फॉर्मेशन देऊ. असं काही फ्रॉड झालं या तुमच्यासोबत असं अभिषेकचं पास आलं बट अभिषेकचं एंट्री नाही झालं तर तुम्ही लगेच आमचं पोलीस स्टेशनला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आम्ही ते इन्व्हेस्टिगेशन करून ते सगळं ओपन करू. धन्यवाद.